नमस्कार मैत्रिणींनो, मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर नवरोबाचा ऑफिस डबा या 7व्या सिरीजमध्ये आपण एकदम हेल्दी पदार्थ बघतोय. करायला सोपे आहेत, सकाळच्या गडबडीमध्ये अगदी पटकन तयार होतात. तरी पण कमीत कमी अर्धा तास लागतो बरं का हा टिफिन बनवण्यासाठी. अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात तर हा होणार नाही. कारण टिफिन आणि नाश्ता दोन्ही बघतोय आपण या सिरीजमध्ये. सकाळचा नाश्ता आणि दुपारीचा जो जेवणाचा डबा आहे तर तो. आणि 4 वाजताचे जे स्नॅक्स आहे तर ते मी थोडंसं वेगळं त्याच्यासोबत देत असते. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये काही सुके मसाले घातलेत. जसं की गरम मसाला घातलाय अर्धा चमचा, मिरची पावडर 1 चमचा, जिरा पावडर, धना पावडर, ओवा घातलाय आणि आता इथं घेतले मी लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण जे की 1.5 चमचा घातले मी. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, पण पीठ मात्र या प्रमाणामध्ये बरोबर घ्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये घातले मी 2 चमचे तूप, घरचं साजूक तूप आहे आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी आणि कोथिंबीर आहे याच्यामध्ये. एकदम बारीक कट करून घ्यायची. मेथी जास्त प्रमाणामध्ये घ्या आणि कोथिंबीर फक्त चवीपुरती घ्या, कारण आपण मेथीचे पराठे बनवतोय दुपारच्या जेवणासाठी. आणि सुरुवातीला तर त्याच्यामध्ये पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मग नंतर थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर असा गोळा तयार करून घेतला. आता त्याला थोडंसं तेल लावून परत एकदा छान मळून घ्यायचंय आणि आपल्याला हे पीठ 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचंय. आता मला माहितीये सकाळच्या गडबडीमध्ये 10 मिनिटं सुद्धा आपल्याकडे रेस्ट करायला ठेवण्यासाठी नसतात, म्हणजे तेवढा वेळ नसतो. पण आपण तोपर्यंत दुसरी तयारी करू शकतो ना. तर तसंच आता आपण पुढची तयारी करूयात, जे की नाश्त्याची असणार आहे. आणि सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम हेल्दी ऑप्शन आहे आणि झटपट तयार होणारे असे इन्स्टंट पालक रवा आप्पे आपण बनवतोय. तर इथं मी घेतलाय 1.5 वाटी एकदम बारीक रवा, जो 0 नंबरचा असतो तो. त्याच्यामध्ये घातले मी अर्धी वाटी दही. आता आपण इथे इन्स्टंट बनवतोय त्याच्यामुळे रवा एक 10-15 मिनिटं फक्त भिजत ठेवायचा, बाकी जास्त काही प्रोसेस नाहीये. आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातले आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता पाणी जसं लागेल ना तसं तुम्ही याच्यामध्ये ऍड करा. थोडासा सेलसर झाला तरी सुद्धा चालेल. भिजल्यानंतर रवा छान फुलतो आणि परत तो घट्टसर होतो अजून. त्याच्यामुळे मी परत एकदा याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलंय. म्हणजे पूर्ण रवा भिजवण्यासाठी 1.5 वाटी रवा, अर्धी वाटी दही आणि मला एक 1/4 वाटी पाणी लागले याच्यामध्ये. तेवढ्यामध्ये माझा रवा छान असा भिजून झालाय. तर झाकून याला 10-15 मिनिटासाठी असंच आपण रेस्ट करायला ठेवूयात. आता आपण बनवतोय पालक आप्पे. तर पालक जो आहे ना तो थोडासा उकळवून घ्यायचा आपल्याला, म्हणजे त्याचा जो एक उग्र वास असतो ना तो निघून जाईल. जर आहे असा पालक तुम्ही मिक्सरला बारीक करून घातला तर पालकाच्या भाजीमध्ये खर जे असते ना तर ती जास्त असते. त्याच्यामुळे कधीही तुम्ही पालक जेव्हा बनवताना तुम्ही इव्हन पराठ्यासाठी बनवा किंवा अ, आप्पे असतील किंवा पालक पनीर असेल, तर छान असा पालक अगदी हलकासा शिजवून घ्यायचा आणि मग मिक्सरमध्ये फिरवायचा. म्हणजे त्याचा कलर आहे असा राहतो आणि चव सुद्धा छान लागते. अगदी उकळत्या पाण्यामधून एक 3 ते 4 मिनिटं मस्त असं उकळवून घेतलाय. गॅस बंद केलाय आणि आता हा थंड करून घ्यायचा आपल्याला आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. आता मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच काढते. आता कशाला वेगळं भांडं खराब करायचं म्हणून. आणि या पाण्यामध्ये तुम्ही खाली बघू शकता किती खर साचले याच्यामध्ये. अ, तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक थंड होतोय. आपलं मेथीच्या जे पराठे आपण बनवतोय त्याचं सुद्धा पीठ छान असं भिजलंय. म्हणजे 5-10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवलं होतं, तोपर्यंत बाकीची कामं झाली. तर अशा पद्धतीने जर तुम्ही सकाळची कामं केली ना, तर एकतर तुमचं व्यवस्थित रुटीन बसेल. महत्वाचं म्हणजे गडबड होणार नाही आणि आपल्याला उद्या काय बनवायचं याचं नियोजन आदल्या दिवशीच करून ठेवायचं, म्हणजे सकाळी गडबड होत नाही. मग तुम्हाला उठायला थोडासा लेट झाला तरी सुद्धा चालेल. थोडीफार तयारी संध्याकाळीच करून ठेवायची, जसं की भाजी धुणं असेल किंवा चिरणं असेल, लसूण सोलणं असेल, अशा गोष्टी जर संध्याकाळी करून ठेवल्या ना, तर सकाळी अजिबात गडबड होत नाहीये. तर पीठ परत एकदा मी छान असं मळून घेतलंय आणि मग आपण याचे छोटे छोटे पराठे लाटून घेऊयात. आता पराठे इथं पीठ लावूनच लाटायचे. तेल लावून सकाळी काही इतक्या लवकर होत नाही लाटायचं आणि पटपट लाटले जात नाहीत, पोळपाटाला चिकटतात. म्हणून पीठ लावून लाटून घ्यायचे आणि मस्त तूप लावून खरपूस भाजायचे. आता जेवढे काही तुम्हाला डब्याला द्यायचे 2-3, जर तुम्ही एकदाच वन टाइम लाटून घ्या आणि एकदाच भाजून घ्या, म्हणजे गॅस पण वाया जाणार नाही. आता मी तसंच करते. जे काही डब्याला लागते 3-4 पराठे एकदम मस्त असे लाटून घेते. आता याच्यामध्ये मेथीची भाजी आपण चिरून घातली, त्यामुळे त्याला पाहिजे असं गोल आकार येईल असं अजिबात नाहीये. तुम्हाला जर प्रॉपर गोल पाहिजे असतील तर तुम्ही एखादं ताट वगैरे त्याच्यावर छापू शकता, म्हणजे एकदम गोल गरगरीत तयार होतील. आता पराठे माझे लाटून झालेत. मस्त असं तव्याला मी साजूक तूप लावलंय आणि त्याच्यावरती मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे. तर गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा
आणि मध्यम गॅसवरती मस्त असे भाजायचे. दोन्ही बाजूनी छान त्याला तूप लावायचं किंवा तुम्ही तेल सुद्धा लावू शकता, पण तुपामुळे त्याची चव अजूनच वाढते. आणि महत्वाचं म्हणजे आपण याच्यामध्ये वेगळं असं काही वापरलेलं नाहीये. त्याच्यामुळे खरंच ते खूप हेल्दी आहेत. आता माझ्याकडे जे तीळ होते ना, तर ते संपले होते म्हणून मी इथं वापरलेले नाहीयेत. मग तुम्ही आवर्जून याच्यामध्ये तीळ सुद्धा वापरा. तिळाने एक दिसायला छान दिसतंच, पण त्याची चव सुद्धा एकदम खमंग येते. तर जास्त काही वेळ लागत नाही. एकदम लाटून घेतले तर पटपट भाजून सुद्धा होतात. अ, भाजून झाले की असे पसरवून ठेवायचे म्हणजे ते थंड होतात आणि टिफिनमध्ये असे किचकिच होत नाहीयेत. थंड झाल्यानंतर मगच आपण टिफिन भरायचा असतो. आणि जितके पातळ लाटाल ना, तितके मस्त असे खुसखुशीत तयार होतात. त्याच्यामुळे अगदी पातळ लाटून घ्यायचे. थोडंसं पीठ जास्त लावा, पण एकदम पातळ लाटा. म्हणजे ते पटकन भाजले जातात. असे कच्चे लागत नाहीयेत आणि मस्त असे खुसखुशीत सुद्धा होतात. तर हे बघा, मस्त असे सगळे पराठे माझे भाजून झालेत. आता तोपर्यंत आपला रवा सुद्धा भिजलाय. तर चला आता आपण जे पालकचे अप्पे आहेत ना, तर ते बनवूयात. रवा सुद्धा एकदम व्यवस्थित छान असा भिजलाय. तुम्ही बघू शकता एक थोडासा घट्टसर झालाय आणि छान फुललाय सुद्धा. आता जो मिक्सरमध्ये पालक शिजवून घेतला होता त्याची छान अशी प्युरी करून घेतली. जर पालक व्यवस्थित बारीक होत नसेल, थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान फिरवून घ्या. म्हणजे एकदम बारीक पेस्ट करा. त्याच्यामध्ये त्याची भाजीचे कण राहिले नाही पाहिजे. कसला भारी ग्रीन कलर आलाय बघा. एकदम मस्त आणि हा जो कलर आहे तो नॅचरल आहे. याच्यामध्ये कुठलाही फूड कलर आपण ऍड केलेला नाहीये. मिक्सरचं भांडं विसळून त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केली मी. या पद्धतीचं आपलं बॅटर असायला हवं. जी पालक आहे ती व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली. आता लहान मुलं असो किंवा घरातली मोठी माणसं असो, पालक खायचं म्हणले की नाक मुरडतात. म्हणजे सगळ्यांच्याच घरी असं असतं असं नाही. पण बऱ्याच ठिकाणी असं होतं. तर आणि प्रत्येक आईचा किंवा बायकोचा एकच अट्टास असतो की आपल्या घरच्यांना आपण हेल्दी खायला घातलं पाहिजे. ज्या की पालेभाज्या असतील किंवा वेगवेगळ्या भाज्या असतील, ज्याच्यातून आपल्या शरीराला खूप काही मिळतं अशा भाज्या आणि त्याच भाज्या नेमकं हे खायला नको म्हणतात. तर अशा पद्धतीनं कुठल्या ना कुठल्या पदार्थामध्ये घालून आपण त्यांना त्या भाज्या नक्कीच देऊ शकतो. एकतर रेसिपी नवीन होते, वेगळं काहीतरी असतं त्यामुळे खाणारा सुद्धा खुश आणि हेल्दी काहीतरी त्यांच्या पोटात गेले याच्यासाठी करणारा सुद्धा खुश. बरोबर ना? तर त्या पिठामध्ये ना मी चवीपुरतं मीठ घातले आणि अगदी चिमूटभर सोडा घालून घेतलाय, खायचा सोडा. आणि आता इथं माझ्याकडे भाज्या मी गाजर, हिरवी मिरची आणि कांदा घातलाय. तुम्ही याच्यामध्ये ढोबळी मिरची म्हणजे ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. दही घातले त्याच्यामुळे मी टोमॅटो याच्यामध्ये ऍड केलेला नाहीये. त्याला परत एकदा व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलंय आणि आता अप्पेपात्र छान असं गरम करून घ्यायचं. त्याला तेल किंवा तूप जे तुम्हाला आवडते ते लावा. मी इथं तेल लावलंय आणि मस्त असे अप्पेपात्रामध्ये बॅटर घालून घ्यायचं. अगदी थोडंसं वरून सुकलं की झाकण ठेवायचं आणि 5 ते 10 मिनिट लो टू मीडियम गॅसवरती याला छान असं एका बाजूने खरपूस भाजून घ्यायचं. आता वरची बाजू पूर्ण सुकली पण त्याला एकदम मस्त अशी जाळी पडली तुम्ही बघू शकता. आणि आता पलटी करायची तर दुसऱ्या बाजूने छान असे खरपूस भाजले गेलेत. आता परत जी खालची बाजू आहे ती सुद्धा व्यवस्थित छान भाजून घ्यायची आणि एकदम मस्त असे जाळीदार आपले अप्पे तयार होतात. दिसायला सुद्धा छान दिसतात, खायला सुद्धा टेस्टी होतात आणि तितकेच पौष्टिक सुद्धा. तुमच्या सुद्धा लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील तर नाश्त्यासाठी तुम्ही अशा वेगवेगळ्या रेसिपी नक्की ट्राय करत चला. तर आता आपला दुपारचा जो टिफिन असतो तो सुद्धा तयार झालाय. सकाळचा लंच रेडी झालाय. सॉरी सकाळचा जो ब्रेकफास्ट असतो तो सुद्धा तयार झालाय. चला आपण आता टिफिन भरून घेऊयात. आता सकाळच्या नाश्त्यासाठी असणार आहेत मस्त असे पालक अप्पे आणि खोबऱ्याची चटणी मी याच्यासाठी बनवली आणि दुपारच्या जेवणासाठी असणार आहेत मस्त असे मेथीचे पराठे, दही आणि सोबत मी अळूवडी केली, जे की आमच्या इकडे सोलापूरची स्पेशल अळूवडी आहे. अळूवडीचा सुद्धा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे बरं का. तर असा आजचा टिफिन आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून